हा सर, चालू करा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे किसान आणि विश्वम शेतीची नवी दिशा या. आज जो आपला विषय आहे हा ऊस पिकाचा खोडवा व्यवस्थापन भाग 1. त्यामध्ये मुद्दामून आपण भाग 1 आणि भाग केलेले आहेत. कारण सर्वच गोष्टी एकाच वेळेला न सांगता टप्प्याटप्प्याने सांगितलेल्या कधी त्या व्यवस्थितपणे समजल्या जातात आणि समजून घेतल्या जातात. ऊसाचा खोडवा म्हणजे ऊसाचं पुनर्जीवन असतं. नवीन लागणीचा ऊस तो तुटल्यानंतर ज्या बुडक्या राहतात त्यातून जे कोंब बाहेर येतात आणि त्यातून जे पीक घेतलं जातं त्याला खोडवा म्हटलं जातं. शेतकरी बंधूंनो, ऊसाच्या खोडव्याचं क्षेत्र जर पाहिलं, महाराष्ट्रात पाहिलं किंवा ऑल इंडिया लेवलला जर पाहिलं, ते जवळजवळ 40% ते 60% असतं, कधी कधी 70% जातं. त्यामुळं ऊसाच्या खोडव्याला अत्यंत साधारण महत्व आहे. म्हणजे उत्पादनात जर पाहिलं, एकूण उत्पादनात जर पाहिलं तर आपला ऊसाचं उत्पन्न हे 50 ते 60% खोडव्याच्या पिकावर अवलंबून म्हणायला काय हरकत नाही. लागण आणि खोडव्याचं जर पर्सेंटेज पाहिलं तर ते ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या ऑल ओव्हर इंडिया किंवा भारतभर पाहिलं तर ते जवळजवळ 40 ते 60 म्हणून कधी कधी 70% पर्यंत असतं. पण ऊसाचा खोडवा एवढं क्षेत्र असून सुद्धा त्याचं उत्पन्न म्हणावं असं मिळत नाहीये. त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि या कारणाची मीमांसा आपण या 2 भागामध्ये 3 भागामध्ये करणार आहोत. ऊसाचा खोडवा तसं पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या आपल्याला परवडतो, पण शेतकरी ऊसाच्या खोडव्याचं पीक हे ज्यादा घेत नाही. परदेशात जर पाहिलं तर 8, 9, 10, 11, 12 असे खोडवे घेणारे परदेशामध्ये घेतात. काही आपल्या भागामध्ये पण अगदी बोटावर मोजणे इतके शेतकरी 3, 4, 5 खोडवे घेतात, कधी कधी 6 खोडवे घेतात. आपण एक नाव ऐकलं असेल, प्रफुल्ल कुमार श्याम चिमोगेचे. त्यांच्याकडे 30-35 वर्षाचा खोडवा होता. हे सगळ्यांना शक्य नाही, पण आपण हे खोडवे जे आहेत ऊसाचे हे साधारणपणे जवळपास 4 ते 5 आपण आरामशीर करू शकतो. पण ज्या ठिकाणी अडसालीचं पीक घेतलं जातं त्या ठिकाणी शक्यतो शेतकरी खोडव्याचं पीक घेत नाही, कारण खोडवा चांगला येत नाही ही त्यांची व्यथा आहे. शेतकरी म्हणून खोडवा चांगला येतो. महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या प्रसारित जाती शासनाने पाडेगाव किंवा व्यवसाय मधून प्रवरी विद्यापीठातून ज्या शिफारशी जाती करणाऱ्या सगळ्यांचा ऊस जातींचा सगळ्यांचा खोडवा हा चांगला येतो. मग खोडवे का घेत नाही? तर एक मानसिकता अशी झालेली की ऊसाचा खोडवा चांगला येत नाही. त्याची 2-3 महत्वाची कारण आहेत. एक पहिलं कारण असं आहे की खोडव्याचं पीक हे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये राहतं. कारण आपल्याकडचे कारखाने नोव्हेंबर मध्ये चालू होता, ऑक्टोबर नोव्हेंबरला, आणि तिथून ते खोडव्याचं पीक घेतलं जातं. दुसरी महत्वाची कारण की जे खोडव्याचं पीक माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अनुभवानुसार जे शेतकरी अडसालीचं पीक घेतात, अडसाली ऊसाचं पीक घेतात, या अडसाली ऊसाच्या पिकाच्या नंतरचं पीक घ्यायचं म्हणलं तर तेवढा त्या जमिनीचा कस राहिला जात नाही किंवा टिकला जात नाही. त्यामुळे तो कस टिकवणं गरजेचं असतं. आणि आपण दुसरा खोडव्याचं पीक घेणार आहोत किंवा दुसरं ऊसाचं पीक घेणार आहोत किंवा तिसरं ऊसाचं पीक घेणार आहोत, त्याचं नियोजन आपण कधीच करत नाहीये. ह्या 3-4 गोष्टीमुळं आपल्याला खोडव्याचं पीक समाधानकारक भेटत नाही किंवा शेतकरी त्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. आता मी मगाशी म्हटलं की खोडव्याच्या पिकाचा जो 50-55% क्षेत्र हे असतं. एकूण ऊसाच्या क्षेत्राच्या जर पाहिलं तर प्रत्येक कारखान्यामध्ये 50, 55, 60% असतं. ज्या ठिकाणी अडसरीचं पीक आहे त्या ठिकाणी कमी असतं. तिथं नवीन लागण केली जाते. त्याची प्रॉडक्ट म्हणजे जी उत्पादन क्षमता जर पाहिली तर लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पादन हे लोकांना भेटतं. ते जवळजवळ 30-35% पेक्षा कमी असतं.
जी वेगवेगळी कारणं, ही जी वेगवेगळी कारणं आपण त्याचा सखोल चर्चा करणार आहोत. पण खोडव्याचं एक खोडवा घेणं किंवा 2 खोडवे घेणं याचं पर्सेंटेज जर पाहिलं तर फार कमी आहे. ते फार अत्यंत कमी आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये की एकूण ऊसाच्या उत्पन्नामध्ये खोडव्याचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे किंवा त्याचा भाग किती आहे हे जर पाहिलं तर जवळजवळ 40 ते 50% पर्यंत त्याचा भाग येतो. म्हणजेच खोडवा किती महत्वाचा आहे याच्याकडे लक्ष देण्याची गरज. पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतकरी म्हणतात की खोडव्याचं उत्पन्न लागणे इतकं निघत नाही. आपण आता पाहिलं असेल की व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर काही शेतकरी बंधू आपलेच बांधव खोडव्याचं उत्पन्न 60-70 टन येऊन काही एकरी 100 टन घेणारे वसंतदादा शिवूरकडून शासनाकडून जे काय एकरी उत्पादनामध्ये 100 टन 150 टन काढणारे शेतकऱ्यांना ऊसभूषण कृषीभूषण ही पदवी दिली जाते, सन्मान केला जातो. म्हणजे याचा अर्थ त्याचं उत्पन्न निघू शकतो. मग ह्याचं उत्पन्न कमी यायचं कारण काय? तर ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट की आपल्या लागण ऊसामध्ये एक जी ऊसाची संख्या पाहिजे ती संख्या आपल्याला नसली असली पाहिजे किंवा कमी असली पाहिजे. हा एक कारण होऊ शकतो. दुसरं कारण की आपल्या जमिनीची जी प्रत आहे म्हणजे साधारणपणे तुम्ही जर विचार केला पण तुम्ही विचार करत नाही की ज्या शेतातून आपण अडसळीच्या पिकातून किंवा पूरहंगामाच्या पिकातून 70, 80, 90, 100, 100च्या वर एवढे एकरी उत्पन्न घेतो ऊसाचं. पाचट वेगळी, वाढ वेगळं. वाढ 25 टन, पाचट 4 टन म्हणजे इथं 30 टन झालं. प्लस 100 टन ऊस 130 टन तुम्ही उत्पन्न काढलं आणि ते उत्पन्न घेण्यासाठी तुम्ही 10 टन किंवा 20 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकलं. त्याचा विचार करण्याची गोष्ट आहे की जर आपण खोडव्याला तेवढीच मेहनत तेवढं जर लक्ष जर दिलं तर निश्चितपणे खोडव्याचं लागणे इतकं उत्पन्न येऊ शकतं. म्हणजे जमिनीची प्रत आपली टिकली जात नाही किंवा टिकवली जात नाही. त्यामुळे सुद्धा आपण खोडव्याचं उत्पन्न येत नाही असं म्हणतो. कारण त्याच शेतावर परत दुसऱ्या वर्षी लागण केली जाते. साधी सिंपल समजण्यासारखी गोष्ट आहे की जे शेतकरी खोडव्याचं पीक घेत नाही, खोडवं चांगलं येत नाही म्हणतात की त्याच शेतावर परत पुढच्या सीझन मध्ये परत ऊसाची लागण केली तिथं परत 60, 70, 80, 90, 100 टन उत्पन्न घेतलं जातं. हे का घेतलं जातं? तर त्या जमिनीची पूर्णपणे पूर्व मशागत व्यवस्थितपणे केली जाते. ते सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. ताग डेंच्यासारखं हिरवळीचं खत घेतलं जातं किंवा जी ऊसाची पाचट माती काढलेली जाते. म्हणजे जमिनीची प्रत टिकवण्याचा प्रयत्न पुढच्या ऊसासाठी केला जातो पण तोच प्रयत्न आपण खोडव्याच्या पिकामध्ये करत नाही. त्यामुळं आपल्याला वाटतं की खोडव्याचं उत्पन्न येत नाही. दुसरी तिसरी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये की ऊसाचं उत्पन्न आपण नेहमी सांगत आलो की आपण ऐकलंय असेल पाहिले असेल की ऊसाचं उत्पन्न ऊसाच्या संख्येवर आणि ऊसाच्या उंचीवर अवलंबून. एका एकरामध्ये 40 ते 50,000 ऊस किंवा 40,000 ऊस एवढे जगले जातात. म्हणजे एका स्क्वेअर फुटाला एक ऊस चांगला येतो. हे सरकार सत्य झालेलं आहे. सत्य लोकांनी करून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर ऊसाची उंची वाढल्याशिवाय ऊसाचं वजन वाढत नाही. या गोष्टीकडे आपण जर लागणीमध्ये जर लक्ष की आपल्या लागण पिकामध्ये जर समजा आपल्या प्लांट पॉप्युलेशन त्याला म्हणजे एकरी संख्या जी ऊसाची ही एकरी संख्या जर 35,000, 40,000, 50,000 असेल तर निश्चितपणे आपल्या खोडव्याचं पीक चांगलं. पण ती संख्या कमी झाल्यामुळं आपल्याला ऊसाचं उत्पन्न, खोडव्याचं उत्पन्न किंवा खोडव्यामध्ये गॅप पडलेलं आहे. हे गॅप कशामुळे पडतात? कधी कधी तिथं कीड लागलेली असते किंवा एखाद्या रोगानं गवती वाढ असेल किंवा दुसरा रोग असेल, काणी असेल त्याच्यामध्ये थोंब वाढतात तिथे गॅप पडतो. पण गॅप आपण खोडव्याच्या पिकामध्ये कधीही भरत नाही आणि त्यामुळे आपण तिथं आपल्याला हे मिळत नाही, संख्या मिळत नाही. त्याचबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खोडव्याचं पीक हे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये राखलं जातं आणि याच महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी असते. थंडीमध्ये जी काही खोडकी मातीमध्ये राहिलेली आहे त्या मातीमध्ये थंडी म्हणजे मातीचं तापमान कमी येतं. 12-14 डिग्रीच्या खाली तापमान गेलं तर आपल्याला स्प्राउटिंग म्हणजे फुटवा हा कमी निघतो आणि कमी निघाला म्हणजे आपल्याला संख्या मिळते. त्यामुळे वाटतं. दुसरी गोष्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण अडसाली किंवा पूर्वहंगामीचा खोडवा हा नेहमी चांगला येतो.
पण याच्यामध्ये जमिनीची जी भौतिक परिस्थिती आहे, मातीच्या कणांची जडणघडण आहे, मातीच्या कणांची जी रचना आहे, ती वर्षभराच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काही प्रमाणामध्ये बदलली जाते. आणि ही बदललेली भौतिक परिस्थिती ही आपल्याला खोडव्याच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल घडवून आणते. म्हणून या भौतिक परिस्थितीवर आपल्याला लक्ष देण्याची गरज. कधी कधी जमिनीमध्ये, त्याच जमिनीमध्ये, ज्या जमिनीमध्ये आपण अडसळीचं पीक, लागणीचं पीक घेतलेलं किंवा पुरंगामाचं पीक घेतलं किंवा ऊसाचं लागणीचं पीक घेतलेलं आहे, ती जमीन, पाणी, खत, अवेळी केलेली मशागत किंवा केलेली मशागत यामुळे जमिनीच्या कॉम्पॅक्टनेस म्हणजे टणकपणा वाढतो. आणि हा टणकपणा मुळांच्या वाढीसाठी, पिकाच्या वाढीसाठी हा घातक असतो. त्यामुळे सुद्धा आपलं खोडव्याचं उत्पन्न आपल्याला भेटत नाही. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज. आपलं खोडव्याचं पीक का कमी येतं? कारण ऊसाची जात सगळ्या जाती शिफारस, त्याच्या खोडव्याचं टेस्टिंग केल्याशिवाय तर आपण जात शिफारस करत नाही, आपलं शासन शिफारस करत नाही, आपली विद्यापीठ शिफारस करत. आपण खतं वित सगळं देतो व्यवस्थित, पण वर्षा 1.5 वर्षामध्ये मातीमध्ये जो पडलेला फरक आहे, हवामानात पडलेला फरक आहे, ते पीक कोणत्या कंडिशन मध्ये उभं राहतं, याचा जर समजा आपण बारकाईने विचार केला तर निश्चितपणे आपलं खोडव्याचं पीक हे चांगला होऊ शकतं. यातले म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कन्स्टंट आहे, ज्या अडथळा आहे उत्पन्नातला, तो म्हणजे मातीच्या कणांची रचना किंवा मातीची भौतिक परिस्थिती, त्याची पोरोसिटी किती आहे, त्यामध्ये पाणी धरून क्षमता किती आहे, माती लूज किती आहे, या गोष्टी. दुसरं की ज्यावेळेला आपण लागणीचं पीक घेतो त्यावेळेला त्याला त्याच्या व्यवस्थापन चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जातं. आणि त्यामुळं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण 70, 80, 90, 100 टन उत्पन्न एकरी घेतो. एकरी घेतलेलं उत्पन्न, दिलेली खतं, ज्यामुळे त्या मातीतला जो पुढच्या पिकासाठी राहणारा अन्नाचा अन्नांश आहे तो हा कमी झालेला असतो, डिग्रेड झालेला असतो किंवा डिक्लाइन झालेला असतो, कमी झालेला असतो. त्यामुळे आपल्याला तशी अन्न जी आहेत ती अन्न सुद्धा आपल्याला त्या प्रकारे पुरवावी लागतात. म्हणून मी आपल्याला म्हटलं की आपल्याला पूर्वीच्या पिकाला दिलेली अन्नद्रव्य जी अपुरी पुढच्या पिकाला अपुरी पडतात, त्यामुळे आपल्याला तिथं अन्नांश सुद्धा देणं किंवा एक्झॉस्ट झालेले असतात. त्यामुळे आपल्याला त्याला पुरवठा करणं तेवढंच गरजेचं असतं. आणि तो पुरवठा करताना सुद्धा 10, 15, 20% पर्यंत वाढीव डोस त्याला द्यावा लागतो, तो आपल्याकडे दिला जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ऊसाच्या खोडव्याचं उत्पन्न हे कमी येण्याचं कारण. दुसरा की लागण ऊसामध्ये जर एखादा कीड किंवा रोग झाला असेल, त्याचं आपण नियोजन जर व्यवस्थित केलं नसेल तर त्याचा प्रादुर्भाव हा निश्चितपणे खोडव्याच्या पिकामध्ये, उदाहरणार्थ एखादं दुसरं ठोंब जर समजा गवती वाढीचं आपल्या लागण पिकामध्ये जर असेल तर त्यावेळेला त्याचा प्रसार खोडव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे 2%, 3%, 5% पर्यंत आहे, त्याचा प्रसार जवळजवळ 30, 40, 50% सुद्धा होऊ शकतो खोडव्यामध्ये. म्हणजे लागण पिकामध्ये लागण किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला की नाही याकडे लक्ष देण्याची गरज जर दिली नसेल तर निश्चितपणे त्याचाही परिणाम आपल्या खोडव्याच्या पिकावर. कीडच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचा जर समजा आपल्या ऊसाला खोड कीड झाली असेल, कांडी कीड झाली असेल किंवा शेंडा कीड झाली असेल तर त्याचाही परिणाम आपल्या खोडव्याच्या पिकावर होतो. त्याचबरोबर जर समजा पांढरी माशी आली असेल, म्हणजे पानाच्या मागच्या बाजूला आपल्याला काळे काळे डाग दिसतात, काळे पांढरे डाग दिसतात, ही पांढरी माशी जर आली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खोडव्याच्या पिकावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. म्हणून आपण खोडवा लागण पिकामध्ये जर आपण किडीचा किंवा रोगाचा बंदोबस्त केला नसेल तर निश्चितपणे आपल्याला खोडव्याच्या पिकामध्ये त्याचं उत्पन्न, त्याची वाढ, फुटवा हे कमी झालेलं दिसून येतं. आपल्याला वाटतं की लागणीनंतर खोडव्याचं पीक चांगलं. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की खोडव्याच्या पिकामध्ये, लागणीच्या पिकामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते, ज्यावेळेला आपलं ऊस तोडणी होते, चालू असते, त्या कुठल्या प्रकारे ऊस तुटतोय त्याच्यावर सुद्धा आपला खोडवा फुटणं हे अवलंबून असतं. कशा प्रकारे ऊस तुटतोय, जमिनीलगत तुटतोय, जमिनीच्या वरून तुटतोय, जमिनीला घासून तुटतोय, किंवा आपण जर समजा हार्वेस्टर, बऱ्याच कारखान्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टरचाही वापर होतो, मशीनचाही वापर होतो. आणि या मशीनचा वापर करताना सुद्धा काही ठिकाणी ऊस पडलेला असतो, लोळलेला असतो, किंवा सरी व्यवस्थित सरी उंच असते किंवा सपाट असते, काही ठिकाणी पाणी असतं,
जमीन खालीवर असते, अशा सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या, अशा वेळेला आपल्याला ऊस आपला कशा प्रकारे होतोय त्याचा परिणाम हा खोडव्याच्या पिकावर. समजा माळाची जमीन आहे आणि तिथं आपण समजा मजुराकडून ऊस तोडणी आपली चालू आहे. माळाच्या जमिनीमध्ये जर मजुराकडनं ऊस जर असेल तर मजुराचा कोयता जर समजा प्रत्येक वेळेला त्याला दगडावर आपटला तर त्याला हिंदी पडतात, त्याची धार कमी होते, बोतड होतो आणि त्यावेळेला ऊस व्यवस्थितपणे तुटला जात नाही, तो चिमला जातो. त्याचबरोबर जर समजा आपण मशीननं ऊस तोडणार असेल, त्या मशीनला जे खाली जे ब्लेड असतात ते ब्लेड जर समजा बदलले नाहीत किंवा तसेच जर ब्लेड वापरले तर त्याचाही परिणाम आपला ऊस हा व्यवस्थितपणे तुटला जात नाही, घासून तुटला जात नाही, तो चिमला जातो आणि त्यामुळे आपल्याला फोडायला परत आणखी पुढे जावं लागतं. म्हणजे जो फुटणारा डोळा आहे, हा फुटणारा डोळा जर समजा खराब झाला किंवा कांडी खराब झाली, याचाच अर्थ असा की आपल्याला जे ऊस फुटणार किंवा आपली कुडकी फुटणार आहे, डोळा फुटणार आहे, तो जर खराब झाला असेल तर त्यातनं निश्चितपणे आपल्याला पिवळीची संख्या आपल्याला कमी भेटते आणि कमी संख्या भेटली त्यात किंवा त्यातनं कमी प्रमाणात फुटवा निघाला तर संख्या कमी भेटते, संख्या कमी भेटली की वजन कमी भेटतं, वजन कमी भेटले की खोडव्याचं उत्पन्न लागणे इतकं निघत. काही वेळेला असं होतं की काही लागणीच्या पिकामध्ये अडसाली म्हणा किंवा याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि या पिरियड मध्ये जर आपला मोठा ऊस लागणीचा वाढला असेल आणि वाढलेल्या ऊसामध्ये जर समजा तण झालेला असेल तर ते तण आपल्याला वाढलेला ऊसा पडतो आणि पडलेल्या ऊसामध्ये आपल्याला तण निर्मूलन करता येत नाही. अशा वेळेला त्या तणाचं बी हे पुन्हा आपल्या शेतामध्ये पडतं किंवा त्या काही तणाशी तिथे काही टॉक्सिक काही रसायन आपल्या मातीमध्ये मिक्स केली जातात आणि ती मिक्स झालेली रसायन ही परत त्यामध्ये मातीमध्ये गेल्यामुळं परत त्याचा परिणाम त्या ऊसाच्या कुडकीवर किंवा ऊसाच्या टोळ्यावर किंवा कुडकीवर होतो आणि त्यामुळे त्याची उंची वाढत किंवा वजन वाढत किंवा साईज येत नाही, त्या गोष्टी होत असतात. त्यामुळं आपल्याला लागण ऊसामध्ये तणाचं निर्मूलन सुद्धा करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीकडे लक्ष, तर या गोष्टीकडे जर लक्ष दिलं शेतकरी म्हणून तुम्हाला नवीन नांगरट करणं, त्याला रोटावेटर मारणं, कल्टिवेटर मारणं, त्याचबरोबर त्याला सरी सोडणं, बियाणं किंवा रोपं आणणं, लावणीचा खर्च, या ज्या गोष्टी जवळजवळ 30 ते 40% इथं सरळ सरळ बचत, खर्चामध्ये 30 ते 40% बचत होते. जर 30 ते 40% खर्चामध्ये बचत असेल आणि थोडस लक्ष जर दिलं तर आपण लागणी उत्पन्न हे खोडव्यामध्ये घेऊ शकतो किंवा आलेलं आहे, दाखवलेलं आहे. फक्त त्याकडे दृष्टिकोन थोडासा बदलला पाहिजे. पण ज्या प्रकारे आपण लागणीसाठी गोष्टी करतो त्या गोष्टी इथं केल्या जात नाही. त्याची काही 5 सूत्र आहेत, 6 सूत्र आहेत, ती सूत्र जर तंतोतंत पाळली तर निश्चितपणे पहिल्या महिन्यामध्येच तुम्हाला कळतं की जसं आपल्याला मुलगा पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला कळतं की कशा प्रकारे फुटवा फुटलेला, कशा प्रकारे ऊस फुटायला लागलेला आहे किंवा फुटवा फुटायला लागला आणि या गोष्टीकडे लक्ष देणे म्हणून सुरुवातीला अधिक सगळ्यांना विनंती आहे की आपण लागण करताना, नवीन लागण करताना याचे आपण 1 खोडवे, 2 खोडवे, 3 खोडवे, मिनिमम 1 तरी खोडवा शेतकऱ्यांनी घेतला, कारण निसर्गाने दिलेलं आहे ते फक्त आपण व्यवस्थितपणे जर हँडल केलं, मॅनेज केलं तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. पण निसर्गाने जे दिलेलं आहे ते आपल्याला घेता येत नाही म्हणत असं म्हणावं लागेल. यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण लागण ऊसाकडे ज्या प्रकारे आपण काम करतो त्या प्रकारे आपल्याला जर खोडव्यामध्ये आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला लागणी किंवा लागणीपेक्षाही 10-15% जादा उत्पन्न निघतो काढणारे शेतकरी आहेत आणि त्याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला निश्चितपणे फायदा होतो. म्हणजे इकडे खर्चामध्ये बचत प्लस उत्पन्नात वाढ, किती फरक आहे बघा. फक्त त्या पहिल्या 2-3 महिन्यामध्ये त्या प्रमाणात जर आपण केलं, जसं आपण लागणीला लगेच लागण व्यवस्थितपणे करतो, मशागत करतो, रोप बियाणं सगळं व्यवस्थित लावतो, बेसल डोस टाकतो, त्याला आळवणी, फवारणी, पाळ भरणी, भरणी,
ते आम्ही करतो. तर खोडव्यामध्ये तुमच्या मनाला विचारा की आपण खोडव्याला काय करू. पण मी तुम्हाला खोडव्याचं उत्पन्न का कमी येतं ही अगोदरची सूत्र सांगितली की पहिली गोष्ट आपल्या लागण ऊसामध्ये जर फुटव्यांची संख्या चांगली पाहिजे, ऊसाची संख्या चांगली पाहिजे, ती 35, 40, 50 हजारापर्यंत पाहिजे. त्याचबरोबर प्लांट पॉप्युलेशन म्हणजे आपण संख्या मेंटेन केली, ऊसाची हाईट मेंटेन केली. दुसरी गोष्ट जी आपल्याला व्हरायटी आहे की ज्या व्हरायटी मी तुम्हाला म्हणताय की ज्या 86-032 असेल, 265 असेल किंवा 10,001 असेल, 8,005 असेल, या सगळ्या जातीचा खोडवा चांगला. 957 नवीन आलेली जाते ते खोडवा चांगला येतो. या सगळ्या जातींचा खोडवा चांगला येतो. म्हणजे आपण व्हरायटी सिलेक्शन केली, लागण चांगली केली, मग आपलं खोडव्याचं उत्पन्न काय. सगळ्यात महत्वाचं जे आपण पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करणार. पण कारण म्हणजे पुरेसं उत्पन्न का कमी येतं, शेतकरी म्हणतात की आम्हाला पीक परवडत नाही. पण पीक परवडत नाही म्हणजे याचा अर्थ पहिले 30-40% तुमचं उत्पन्न खर्चामध्ये बचत झाली, पण लागणी इतकंच उत्पन्न आहे. 60-70-80 टन खोडव्याचं उत्पन्न ऑलरेडी सगळं तिथं तयार आहे, मुळं तयार आहेत, एक महिना अगोदर तुमची तोड होऊ शकते. त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार जर केला तर निश्चितपणे आपल्या खोडव्याचं उत्पन्न चांगलं आहे. त्याचबरोबर लागण पिकामध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण तणाचं निर्मूलन जर केलं तर त्याचाही चांगला होतो. कीड रोगाचं निर्मूलन व्यवस्थितपणे केलं त्याचाही परिणाम चांगला आपल्याला खोडव्याच्या पिकामध्ये दिसतो. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर आज जर पाहिलं तर लागणीवर सगळी लोक बोलतात, खोडव्यावर कोणी बोलत नाही. शेतकऱ्याला जर खोडव्याबद्दल समजा व्यवस्थितपणे जर माहिती दिली तर माझ्या माहितीप्रमाणे आता जे आपलं सरासरी 80-85-85 टन उत्पन्न आहे हेक्टरी, हे लागणी आपल्या महाराष्ट्राचे हे उत्पन्न आपण सहज 100-125 टन आपण जाऊ शकतो. फक्त याच्यामध्ये खोडव्यामध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याला ट्रेन करण्याची गरज आहे. कारण जसं लागणीमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये जसं लागणीमध्ये लोक 100 टन 150 टनाची भाषा करतात, खोडव्यामध्ये का करत अडसाली तर 100 टन काढणं गोष्ट वेगळी, पण 12-14 महिन्यामध्ये खोडव्या लागणीच्या बरोबर खोडव्याचं उत्पन्न 80-90-100 टनापर्यंत होऊ शकतं घेणारे शेतकरी. जर समजा खोडव्यामध्ये अशा प्रकारची जर क्रांती जर झाली तर आपल्याला क्षेत्र वाढवायची सुद्धा गरज नाही. त्यामुळे आपल्याला दुसरा रोटेशन पद्धतीने सुद्धा आपण इतर पिकं घ्यायला सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र उपलब्ध होईल इतर पिकं घ्यायला. आता मग ती टेक्नॉलॉजी काय आहे? हे खोडव्याचं चांगलं उत्पन्न घेण्याची टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान काय आहे? याच्यामध्ये पहिली सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला जर खोडव्याचं पीक जे घ्यायचंय त्याच्यामध्ये पहिली इस्टॅब्लिशमेंट जी आहे झाडाची खोडव्याची ती आपल्याला प्रॉपरली करणं गरजेचं. म्हणजे आपल्या एका एकरामध्ये किती फुटवे, किती ऊस उभे राहते त्याचं गणित आखलं. त्याचं गणित जर आखलं तर निश्चितपणे आपल्याला. दुसरी गोष्ट, खोडव्याचं उत्पन्न घेण्यासाठी लँड प्रिपरेशन जे म्हणजे जमिनीची तयारी आहे, ती तयारी जर समजा आपण अगोदर जर लागणीच्या वेळेस जर केली असेल, म्हणजे लागणीच्या वेळेस सबसॉइल जर चाललं असेल तर निश्चितपणे तुमच्या खोडव्यामध्ये सुद्धा फरक पडतो. समजा तो चालला नसेल तर आपण खोडव्यामध्ये चालू म्हणजे जमिनीची तयारी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जमिनीचा कॉम्पॅक्टनेस वाढला, तणकपणा वाढला, मातीच्या कणांची रचना बदलली, ही रचना बदलण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणजे मुळाची वाढ. परवा एक मी पोस्ट टाकली की लागणीचं रोप तयार झालेलं 30 दिवसामध्ये त्या रोपाच्या मुळाची उंची 11 इंच होती. विचार करा, मुळं ऊसाची मुळं किती खोल असतील, 1-1.5 मीटर पर्यंत जातात. त्यामुळं आपल्याला जमिनीची तयारी ही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करावी. मी मगाशी व्हरायटीच्या बाबतीत सांगितलं, तसंच बियाणं जे आहे बियाणं सुद्धा आपण किसानच्या मार्फत एक बियाणाचा प्रोग्राम केला. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी मी जे आता पण कधी ऐकलं म्हणजे त्याचा हे केलं की बियाणं जर आपण चांगलं जर वापरलं तर त्याचा परिणाम तुमच्या जे तुमच्या बियाणातून जे ऊस निपजणार आहे किंवा उगवणार आहे तो चांगल्या प्रकारे येतो. त्याला रोगाच्या किडीचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे आपल्याला त्याची निवड सुद्धा चांगली करावी लागते. तिसरं की आपण ऊस लावताना
आपल्या जमिनीचा प्रकार कुठला आहे, आपल्याकडे पाणी कशा प्रकारचं आहे, आपल्या भागातलं क्लायमेट कसं आहे, याचा कधीच विचार करा. आज सुद्धा लोक विचारतात, साहेब 5 फुटाची सगळी 2 फुटावर लावू का? पण जमीन कशा प्रकारची, जमीन मध्यम आहे का, भारी आहे का, खोल आहे? तो ऊस लावणारा शेतकरी आहे, त्याने अडसली लावलाय का, पोरंगाम लावलाय का, सुरू मध्ये लावला, म्हणजे जानेवारीत लावलाय का, डिसेंबर मध्ये लावलाय का, सप्टेंबर मध्ये लावलाय? जसा जसा हंगाम बदलतो तसं अंतर सुद्धा बदललं पाहिजे. जर समजा 5 बाय 2 वर तुम्ही लावला असेल तर लागणीमध्ये तुम्हाला फुटवे मेंटेन करावं लागतं, आणि ते फुटवे जर मेंटेन नाही झाले तर त्याचा परिणाम तुम्हाला खोडव्यामध्ये निश्चितपणे दिसतो. म्हणून ऊसातल्या लागणीचं म्हणजे बेण्याचं अंतर, बेण्याची संख्या, रोपांची संख्या ही सुद्धा तितकीच महत्वाची असते. हे सगळ्यांना शक्य आहे का? तर आहे, फक्त थोडासा विचार केला पाहिजे. पण माझ्या माहितीप्रमाणे, थोडंसं माफ करा मला, स्पष्ट बोलतो मी, की सध्या या व्हॉट्सअपच्या जगामध्ये व्हॉट्सअपवरून बऱ्याच काही गोष्टी लोक शिकतायत, ती चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला काय, आपल्या जमिनीमध्ये आपण कशा प्रकारे करू शकतो, कशा प्रकारे आपण केलं पाहिजे, याचा विचार करून त्या करायला पाहिजे. मी जर समजा माझ्या जमिनीमध्ये 2 फुटावर झालं, तुमच्या जमिनीमध्ये 2 फूट येणार नाही. तो कधी 3 फुटावर पण येईल, कधी 1.5 फुटावर पण येईल. ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. हे शेतकरी विचार करत नाही, त्याच्यामुळं आपल्याला एवढ्या चांगल्या खोडव्याच्या ह्याला मुकावं लागतं. कारण मी प्रत्येक वेळेला सांगतो की 30 ते 40% स्ट्रेट वे खर्चामध्ये बचत. 2 नांगरटीचा खर्च नाही, पणपाळीचा खर्च नाही, रोटावेटरचा खर्च नाही, सरी सोडायचा खर्च नाही, बेण्याचा खर्च नाही, लागणीचा खर्च नाही, मजुराचा खर्च नाही. काय पाहिजे? 40% जर समजा इथं म्हणजे एकूण खर्चात जर बचत होत असेल, एवढा आपल्याला टाइम वाचत असेल, एवढा वेळ वाचत असेल, तर खोडव्यासारखं पीक घेणं कधी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज. दुसरं, काही कल्चरल प्रॅक्टिसेस असतात, आणि ही कल्चरल प्रॅक्टिसेस एवढीशी केली जाते. या 5-6 गोष्टीचे 6 गोष्टी जर केल्या, म्हणजे पहिली गोष्ट की तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थितपणे ऊसाची संख्या मिळणं गरजेचं आहे. जमीन व्यवस्थितपणे तयार झाली पाहिजे. जमीन हातात घेतल्यानंतर ती रवाळ अशी लागली पाहिजे, माती. त्यानंतर व्हरायटी आपल्याला व्यवस्थितपणे निवडायची आहे. जमिनीचा प्रकार बघून, आपल्याकडचा हवामान कारखान्याने काय शिफारस केली, शासनाने काय शिफारस केली, विद्यापीठाने काय शिफारस केलेली आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण व्हरायटी वापरली पाहिजे. त्याचबरोबर बियाण्याची क्वालिटी, माझ्या माहितीप्रमाणे 10% लोक फक्त आता बियाण्याची नर्सरी करत असतात. बऱ्याच मोठ्या प्रमाणात जवळजवळ 60 ते 70% लोक आता रोपं लावतात. पण ती रोपं कशी आणली जातात, काय आणली जातात, त्यांनाच माहिती, त्या नर्सरीवाल्यांना. खरंच ते बियाण्यावाल्यातून आलेली असतात त्या गोष्टी. कारण बियाण्यावर ऊसाचं उत्पन्न 30 ते 35% अवलंबून. जसं रासायनिक खतावर ते 15 ते 20% अवलंबून, तसं बियाण्यावर. कारण तुम्ही खतं देणार आहे, पाणी देणार आहे, मशागत जे लावलेले बियाण्यासाठी देणार. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे क्वालिटीचं बियाणं वापरतो, जो सीड रेट आहे तो पण व्यवस्थित केला. कारण पुढचं पीक येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा. परवा एक मी पोस्ट टाकली होती सेंद्रिय शेताची, सेंद्रिय ऊसाची. सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये एक तुंगण नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये कोळशे, ऍक्च्युली त्यांचं फर्टिलायझरचं मोठं दुकान आहे, पण त्यांनी गुळाचा कारखाना काढलाय 2 वर्ष. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जमिनीमध्ये 2 वर्षापासून ते सेंद्रिय ऊस करतात. मला आश्चर्य वाटतं, हा सेंद्रिय ऊसाचं उत्पन्न एकरी 82 टन निघाले. मी जेव्हा त्या प्लॉटवर गेलो तेव्हा सुद्धा मालक म्हणतो, साहेब 60-65 निघेल. मी कमीत कमी त्यांना उडत 75 टन. पण ज्यावेळेला शेवटची गाडी गेली, तिचं वजन आलं, तेव्हा ते 82 टन एकरी निघाले. मी तुम्हाला पूर्णपणे खात्रीशीर सांगतो की हा प्लॉट जून मधला होता. संपूर्ण लागणीपासून तोडीपर्यंत त्याला मार्गदर्शन केलं होतं. कुठलंही रासायनिक खत न वापरता तिथं आपण 82 टन, म्हणजे ह्याचा अर्थ मातीचा पोत, मातीचा कस, मातीचा कार्बन सुद्धा त्याच ऊसाचा खोडवर ठेवतो. याच्यामध्ये मुद्दाम एक गोष्ट नमूद करायची की ते मला म्हणत होते, साहेब फुटवे फार कमी, आणि ज्यावेळेला आम्ही फुटवे मोजले साधारणपणे 60, 65, 70 दिवसांनी,
त्यावेळेला आम्हाला फुटव्यांची संख्या 23,000 मिळाली. आणि भरणी झाल्यानंतर आम्ही फुटव्यांची संख्या मोजली, त्यावेळेला आम्हाला 28,000 फुटवे संख्या. तरीही ते मालक कोळशे साहेब म्हणते की साहेब त्याच्यामध्ये फार फुटवे कमी आपलं उत्पन्न भेटणार. मी त्यांना एक समजून सांगितलं की कोळशे साहेब तुमचा गुळाचा कारखाना आहे, तोही सेंद्रिय गुळाचा कारखाना आहे, तुमचा स्वतःचा सेंद्रिय ऊस असणं गरजेचं आहे. आणि हा ऊस तुम्हाला 3 ते 4 वर्ष या शेतामध्ये घ्यायचा आहे, म्हणून आपल्याला फुटव्याची संख्या सीमित ठेवणं गरजेचं आहे. आज विचार करा, 82 टन ऊसाचं उत्पन्न निघालं, 28,000 फुटवे, एक ऊस कितीचा निघाला, ऍव्हरेज ऊस कितीचा निघाला, 30-32 कांडी आहे. ह्याचं प्लॅनिंग आपण म्हणजे त्यांचा गुराळ, त्यांचा सेंद्रिय गुळ, त्यांचा सेंद्रिय ऊस, या सगळ्या गोष्टी घडून येण्यासाठी त्यांना 3-4 वर्षाचं प्लॅनिंग देणं गरजेचं होतं. म्हणून मी त्यांना सांगितलं की फुटवा आपल्याला लागणीच्या ऊसामध्ये सीमित ठेवला पाहिजे. कांडीची लागण होती दोंडाळ्याची, पण आम्ही फुटवा सीमित ठेवला होता, कारण बाळभरणी करत आणि रासायनिक खताचा हे संबंधच नव्हता, त्यामुळे फुटवा जादा निघायचा काही प्रश्नच नाही. म्हणजे आपल्याला जर या गोष्टीचं म्हणजे कल्चरल प्रॅक्टिसेस आपण जर व्यवस्थित ठेवली तर आपला संपूर्ण हा जो ऊसाचा हे आहे, फुटव्याचं हे आहे, ते आपल्याला मेंटेन करता येईल. शेतकरी बंधूंचं जे म्हणणं आहे की फुटव्याचं उत्पन्न निघत, मान्य आहे, लागणी इतकं निघणार का त्याचे दिवस याचे दिवस जर पहिले आता 8 वर तुम्ही फुटवत जर हे केलं मोजलं तर निश्चितपणे त्याचं बरोबर बनणार नाही. कारण ते जे 16 महिने कुठे नाही, 13 महिने, त्याला 3 महिने एक्स्ट्रा मिळाले पडायला, 3 महिने एक्स्ट्रा मिळाले, याचा अर्थ 12 आठवडे त्याला जास्त मिळाले, याचा अर्थ त्याला 8-9-10 कांड्या जास्त मिळाले, हाही फरक. पण जे काय उत्पन्न 30-40% कमी येतं ते आपण 5-10% आणू शकतो, एक गॅरंटी. म्हणजे जर आपण व्यवस्थितपणे आपल्या फुटव्याच्या लागणीच्या पिकाकडे जर लक्ष दिलं तर फुटव्याच्या पिकाकडे, परंतु तुम्ही शेतकरी म्हणतात, तुम्ही म्हणत असाल की फुटवा व्यवस्थापन भाग 1, फुटवा व्यवस्थापन भाग 1 आहे की आपल्याला लागण ऊसाचा परिणाम कसा फुटव्यावर होतो हे बघणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर आपण पुढचं तंत्रज्ञान. मी ज्या देशामध्ये काम केलं त्या देशामध्ये फक्त पावसाच्या पाण्यावर ऊस घेतला, फक्त पावसाच्या पाण्यावर ऊस घेतला जातो, त्याला नॉन मेंबर, जसं आपल्याकडे गेटकेन म्हणत जातं त्याला नॉन मेंबर केन म्हटलं जातं, जो इस्टेटमध्ये नाही, म्हणजे जो बागायती ऊस नाही. तर ती लोक 8-9-10 फुटवे बिगर पाण्याचे घेतात, आपल्याकडे तर पाणीच पाणी, तरी पण मग का उत्पन्न येत नाही, तर याची कारण ही, या कारणामध्ये आपल्याला लागणीपेक्षा फुटव्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला लागणीपासून सुरुवात केली पाहिजे, जमीन तयार करण्यापासून सुरुवात केली पाहिजे, बेणे निवडीपासून तयार लक्ष दिलं पाहिजे, कांडी किती लावायची, किती हजार कांडी लावायची, किती हजार रोपं लावायची, 5,000 लावायची का 7,000 लावायची का 8,000 लावायची, या प्रमाणात रोपं लावायची. मला कधी कधी शेतकरी विचारतात, साहेब 4.5 फुटाची सरी सोडू का 5 फुटाची सोडू. मग माझी प्रश्नावली चालू झाल्यानंतर मग त्यांना जागे म्हणून साहेब आता ट्रॅक्टरवाल्यानं 4.5 फुटाचे, मग मी म्हणतो ठीक आहे 4.5 फुटाचे. मग परत म्हणतो रोपं लावणारा कणते म्हणतो रोपं लावणारा, म्हणजे रोपं बुक केले ते किती फुटानं तर 2 फुटात. आता जर समजा जो ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये जर ऊस लावणार असेल, हे थंडीचं वातावरण, सूर्यप्रकाश कमी असतो, या वातावरणामध्ये फुटवा कमी निघतो, आणि जर 4.5 बाय जर 2 जर लावलं तर ते फुटवा मेंटेन होणारच नाही, त्याचा परिणाम निश्चितपणे खोड्यावर होणार. या सगळ्या गोष्टी याकडे आपलं लक्ष देणं. मी मगाशी म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या तोडण्याच्या पद्धती आहेत, म्हणजे काही मशीननं तोडतात, काही मजुराकडनं तोडतात. पण जर समजा आपला ऊस ज्यावेळेला तुटतोय त्यावेळेला आपण जर समजा लक्ष देऊन जर समजा, आता हे प्रॅक्टिकली म्हणजे एवढं शक्य नाहीये, कारण आता मजूर आपल्या हातात नाहीये, मजूर कोणाच्याच हातात नाही, कारखान्याच्या हातात नाही, कोणाच्या हातात नाही, कारण ते आपलीच व्यवस्था आहे. त्यामुळे आपल्याला ऊस तोडताना तो 2 ते 3 सेंटीमीटर मातीतनच तुटला, मातीतनच ऊस तुटला पाहिजे. जर समजा तो मातीतनं ऊस तुटला तर निश्चितपणे तुमचा फुटव्याचा निघणारा कोंब जो आहे, येणारा कोंब जो आहे अंगठ्याच्या मापाचा असतो. जर समजा तो वर तुटला, तो दाबाना म्हणजे आपण पोतीशिवायचं दाबण असतं तेवढे बारीक 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 फुटफुटे तुम्हाला एका ठोंबामध्ये साधारणपणे 50-100-200 इथपर्यंत पुढे फुटवे आलेले दिसतात, आणि त्यामुळे मरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घेतात, त्यामुळे ऊस पोचला जात नाही. अशा गोष्टीकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर काही ठिकाणी
ऊस तोड होताना सुद्धा आपल्याला दुसरी गोष्ट लक्षात केली पाहिजे की कुठली ठोंब वाळलेली आहे, कुठं गॅप पडलेला आहे. तो गॅप कशा हुमणीमुळे पडलाय, का वाळवीमुळे पडलाय, का गवतीवाढीमुळे पडलाय, का कानीमुळे ते ठोंब वाळले. या सगळ्या गोष्टी आपल्याला किंवा खोडकिडा झालाय किंवा आपला बुडका कीड झालेली, रूट बोरर झालाय. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्ष दिली. इव्हन मुंग्या जरी असतील तर मुंगीमुळे सुद्धा आपल्याला त्या ऊसाचे परिणाम जातात. मुंगीने जर समजा खाल्लं पोखरलं असेल तर ऊस त्यांना सुद्धा वाढतो. आणि ह्या गोष्टी आपण ऊस तोडताना आपण लक्ष देत नाही. जर आपण हे लक्ष जर दिलं तर निश्चितपणे आपल्याला खोडव्याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे घेता येईल. तसं पाहिलं तर खोडव्यासाठी फर्टिलायझर काही लोक वापरतात किंवा लागणीसाठी जी खतं वापरतात, ती खतं लागणीसाठी वापरलेलीचा आपण कधी विचारच करत नाही. की आपण काही लोक, काही शेतकरी सूक्ष्मान्नद्रव्य अति प्रमाणात सुद्धा वापरतात. जसं 56 किलोची कॉम्बी पॅक, मला कळतच नाही एवढा 56 किलोची कॉम्बी पॅक वापरायची गरजच काय. झिंक जास्त झालं, फेरस जास्त झालं, मॅग्नेशियम जास्त झालं, बोरॉन जास्त झालं, कालवणात मीठ झालं खराब लागतं, तेल जास्त तेलकट लागतं. त्या प्रकारे ह्याचा सुद्धा कधी आपण विचार, त्याचा विपरीत परिणाम खोडव्याच्या फुटीवर सुद्धा होतो. म्हणजे इम्बॅलन्स फर्टिलायझर जर वापरले असेल, पर्टिक्युलरली मायक्रोन्युट्रिएंट मध्ये शेतकरी अजून सुद्धा जागरूक, त्यामुळेच खोडव्याच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडतो. सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर जर व्यवस्थितपणे जर केला तर खोडव्यामध्ये, कारण उगवणीसाठी कुठलीही बी खा, कुठलीही बी, कुठल्याही धान्याची जर समजा बियाणं तुम्ही पाहिलं किंवा कुठल्या फळाचं बी पाहिलं, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सूक्ष्म अन्नद्रव्य असतात. आणि ही सूक्ष्म अन्नद्रव्य जर इम्बॅलन्स जर झाली असतील तर निश्चितपणे खोडव्यामध्ये त्याचा परिणाम आणि ऊसामध्ये घडतच घडत. कारण कॉम्बी पॅक नावाचं जे काही बाजारामध्ये सुळसुळाट झाला आणि त्याच्यामुळे जो काही परिणाम होतो त्याचा परिणाम हा आज खोडव्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे आपल्याला खतं कुठल्या प्रकारे दिलेत, कुठली खतं दिलेत, काही लोकांना सवय असते की नुसतं डीएपी वापरायचं. त्याला काय, काही लोकांना सवय असते नुसतं सुपर फॉस्फेट वापरायचं. त्याचा विपरीत परिणाम पुढच्या पिकावर त्या निश्चितपणे होतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की काही लोक म्हणतात की मग ते पीक काढल्यानंतर आम्ही नवीन ऊस लावतो तो चांगला आहे. निश्चित, कारण त्या पिकाला काढल्यानंतर तुम्ही ज्या काही गोष्टी करता, ते मशागत करता, शेणखत टाकता, कंपोस्ट टाकता, हिरवळीचं पीक घेता, त्याच्यानंतर तुम्ही पाचट कुजवता, या सगळ्या क्रियामध्ये जे एक्सिस झालेले जे काही फॉस्फरस होता, एक्सिस झालेला पोटॅश होता, एक्सिस झालेला नायट्रोजन होता, याचा वापर तिथे केला जातो. तेच परत संतुलित मिळतं, त्यामुळे तुमचं पीक चांगलं. खोडव्याच्या पिकासाठी तरी केलं तर काय अडचण नाही. हे पैसा कुठं मिळाला पाहिजे, उत्पन्न कुठं मिळालं, या गोष्टीचा आपण सरासर विचार करण्याची गरज. आता काही ठिकाणी ट्रॅक्टर काढले जातात, ट्रॅक्टर अडकला जातो, काळ्या जमिनीत जास्त असतात. त्या ठिकाणी बघा, साधं उदाहरण, ज्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या टायरची चाकोरी पडलेली, तर खोडवा कसा उगवतो, खोडवा कसा फुटतो, ते तुमच्या लक्षात येईल की आपण आपल्या खोडव्याची किती गरजेची. ही जर मशागत प्रॉपरली आपण केली तर निश्चितपणे आपल्याला हे सगळ्या एकमेकाशी निगडीत अशा सर्कल आहे, ते सर्कल पूर्ण झालं तर आपल्याला उत्पन्न चांगलं भेटतं. कुठली एका गोष्टीवर उत्पन्न अवलंबून राहत. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर मोठा आहे, म्हणजे वातावरणाचा फॅक्टर खोडव्यामध्ये मोठा आहे. सुरुवातीला खोडव्याला थंडीला सामोरं जातं, परत आपल्याला खोडव्याला उन्हाळ्याला सामोरं जावं. त्या या दोन गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितपणे आपल्याकडं थंडीत सामोरं जाताना काय केलं पाहिजे, तर आपल्या शेतामध्ये किती ओल आहे, ओलीचं प्रमाण जर जास्त असेल तर आपली माती थंड राहते. त्या थंड मातीमध्ये मुळं काम करत नाही, मुळं काम नाही केले की खोडवीची वाढ होत. हा एक भाग झाला. दुसरं, जसं जसं दिवस पुढे जाईल तसं जसं उन्हाळा येत असतो, उन्हाळ्यामध्ये ते पीक जर समजा त्या अवस्थेमध्ये आलं नसेल, तिसऱ्या अवस्थेमध्ये जर आलं नसेल
तर त्याचा परिणाम हा ऊसाच्या वाढीवर होतो. यासाठी त्याची लवकरात लवकर वाढ करून घेण्यासाठी मी सुरुवातीला जर सांगितलं की त्या जमिनीची मशागत व्यवस्थित करावी लागते. जमिनीची भौतिक परिस्थिती सुधारावी लागते. जर समजा आपण भौतिक परिस्थिती सुधारली तर मातीतलं तापमान, मातीतली आर्द्रता, मातीतले जीवन हे कार्यरत राहून त्याचा चांगला परिणाम आपल्याला पिकावर होतो. हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा वातावरणात जो परिणाम आहे त्याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपलं ऊसाचं खोडव्याचं उत्पन्न एकच. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केल्यानंतर आपण तंत्रज्ञान वापरायचं आहे. आणि तंत्रज्ञान वापरताना फक्त मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे काय तंत्रज्ञान असतं. खोडव्याच्या पहिल्या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे, दुसऱ्या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे, तिसऱ्या महिन्यामध्ये काय केलं, खोडवं ठेवल्यानंतर पहिल्या 8 दिवसात काय केलं, नंतर 15 नंतर 2 आठवड्यांनी काय केलं पाहिजे. या जर गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर खोडवं तुमचं आरामशीर आणि इतकं मी म्हणणार नाही की अडसालीचं तुमचं जर समजा 100 टन निघत असेल पण खोडव्यामध्ये तुम्ही 70 टन काढत 100 टन ऐका आणि ऑलरेडी तुमचे 40% पैसे वाचले, तुमच्याकडे 2-3 महिन्याचा तिकडं वाचला, जमिनीची प्रत चांगली राहिली. या सगळ्या बारीक गोष्टी जर आपण विचार केला तर 100 टन अडसाली काढणं आणि खोडवा 60-70 टन काढणं हे बरोबर आहे. यासाठी काही सूत्र आहे, ही सूत्र आपण लक्षात घेतली पाहिजे. या सूत्राचा वापर पुढच्या एपिसोड मध्ये करणार आहे. तर म्हणून आपले काही जर प्रश्न असतील तर प्रश्न मला विचारावे. काही प्रश्न आहेत का सर? प्रश्न आता तरी टॅब मध्ये नाहीये, तर जे कोणी शेतकरी मित्र जॉईन झालेत त्यांना विनंती की जर त्यांना काही प्रश्न असेल तर त्यांनी क्वेश्चन अँड आन्सर टॅब मध्ये किंवा रेज हँड करून तुम्ही विचारू शकता सर. एक मुद्दा माझा राहिला की खोडव्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन कमी का म्हणजे ऊसाची संख्या का कमी. एक मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ऊसाचं उत्पन्न ऊसाच्या एकरी संख्येवर ऊसाच्या उंचीवर अवलंबून असतं. जर समजा ऊस तोडताना जर समजा खोडकीला इजा झाली असेल, इजा तर होतीच, पण ज्या प्रकारे ऊस तुटायला पाहिजे, घासून तुटणं गरजेचं असतं, ते जर झालं नसेल, त्याला इंजुरी झाली असेल, अर्धवट असा स्लाइस जर निघाली असेल तर निश्चितपणे तिथं फुटवा कमी निघतो. दुसरी गोष्ट कुठली बुरशी आहे का, कारण या गोष्टीकडे कधी शेतकरी लक्ष देत नाही. कारण आपण ऊसामध्ये भयंकर कमी शेतकरी ट्रायकोडर्माचा वापर करतात, सिडोमोनासचा वापर करतात. ऊसामध्ये नेमॅटोडचा कधी कधी प्रादुर्भाव होतो, तिथे आपण कधी लक्ष दिलं जात नाही. आणि दुसरी जर की आपण ट्रॅक्टर फिरणं, गाड्या फिरणं याच्यामुळे सुद्धा त्या खोडकीला किंवा मातीला इंजुरी होते आणि त्यामुळे आपल्याला खोडव्यामध्ये आपल्याला ऊसाची संख्या कमी भेटते किंवा फुटव्याची संख्या कमी भेटते आणि त्यामुळे आपला ऊसाचं खोडव्याचं उत्पन्न भेटत. मॅम आणखी कोणाचे प्रश्न आहेत? नाही साळुंके साहेब, प्रश्न आता नाहीये. मला वाटतं तुम्ही इतकं छान सांगितलंय की प्रश्न राहिलेले नाहीयेत कोणाचे. आपण थांबूया का हे करूया? हो, तुम्ही पूर्णतेकडे नेऊ शकता, प्रश्न तरी नाहीयेत. तर आपण पुढच्या एपिसोड मध्ये या एपिसोड मध्ये थोडासा मी मुद्दामून ज्या गोष्टीकडे शेतकऱ्यांचं लक्ष जात नाही, देण्याची गरज आहे आणि हे जर जाता आपण देऊ शकतो. जर समजा थोडं चांगलं घ्यायचं असेल तर काही गोष्टींची पथ्य पाळणं गरजेचं आहे. ती पथ्य मी सुरुवातीला सांगितली. आता याच्या पुढच्या याच्यामध्ये आपण कशा प्रकारे ते तंत्रज्ञान राबवलं जातं, त्यातले बारकावे काय आहेत, की त्याच्यामध्ये खर्च कमी होऊन आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कशा पद्धतीने घेता येईल, या गोष्टीकडे आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे पाचट असेल, खुडकीत असणं असेल किंवा बदला फोडणं असेल, सबसॉइलर चालणं असेल, खताचा डोस असेल, सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा असेल, थंडीमध्ये आपल्याला फुटवा चांगला घेता, एखादी सूक्ष्म नद्राची कमतरता असेल तर ती कशा प्रकारे कमी करता येते किंवा ती कुठल्या प्रकारे घेतली पाहिजे, जमिनीचा भौतिक परिस्थिती, जैविक परिस्थिती कशी सुधारली पाहिजे की जेणेकरून भौतिक जैविक परिस्थिती सुधारली, रासायनिक परिस्थिती कशी सुधारली, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न ऊसाची वाढ कशी करता येईल, या सगळ्या गोष्टीचा वापर आपण पुढच्या एपिसोड मध्ये करणार आहोत. तर धन्यवाद किसान. सर्व शेतकऱ्यांचे परत एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.
मी प्रोपोगंडा केला.